नमस्कार. मी अश्विन भवर फायनान्शियल एज्युकेशन इंडियातर्फे सर्वांचं स्वागत करतो. आजच्या व्हिडिओचं इंटेन्शन असं की स्टॉक मार्केटमध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंटच्या कोणकोणत्या अपॉर्च्युनिटीज आहे, फर्स्ट ऑफ ऑल इन्व्हेस्टमेंट का करावी, नॉर्मल इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण कुठे कुठे इन्व्हेस्टमेंट करू शकतो, त्यानंतर इन्व्हेस्टमेंट का करायला हवी, आपण गरज काय आहे इन्व्हेस्टमेंट करण्याची, इन्व्हेस्टमेंट हॅबिट्सवर मी काही वेळ बोलणार आहे. इन्व्हेस्टमेंटसाठी आपली हॅबिट्स कशी असायला पाहिजे आणि आपल्या फायनान्शियली ग्रो होण्यासाठी आपली हॅबिट्स कशा असायला पाहिजे यावर बोलणार आहे. सेकंड टॉपिक ॲसेट्स, म्हणजे आपण कुठे कुठे इन्व्हेस्ट करू शकतो. आणि थर्ड टॉपिक जो आहे आपला तो स्टॉक मार्केटमध्ये काय इन्व्हेस्ट करायचं, त्याचे बेनिफिट्स काय आहे आणि त्यासाठी कोणकोणत्या बेसिक गोष्टी आपल्याला बेसिक नॉलेज गरजेचं आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल फर्स्ट स्लाईडमध्ये आपल्याला दिसत असेल सर्वांना फायनान्शियल मॅनेजमेंट का करायला पाहिजे आपण आणि इन्व्हेस्टमेंट का करायला पाहिजे. सो फर्स्ट ऑफ ऑल सिम्पल आहे, आपण इन्व्हेस्ट का करतो कोणत्याही ठिकाणी. फर्स्ट इथे दिलेले आहे मी की जे मनी ग्रो होण्यासाठी, सेकंड इन्फ्लेशन बीट करण्यासाठी, म्हणजे महागाई दिवसेंदिवस जी वाढत आहे त्याला क्रॉस करून आपल्याला पुढे मूव्ह होण्यासाठी, आणि थर्ड थिंग सिक्युअर फायनान्शियल फ्युचर, आपलं फायनान्शियल फ्युचर जे आहे ते सिक्युअर करण्यासाठी. सो या ठिकाणी मी फर्स्ट एक टॉपिक घेतला आहे, अंडरस्टँडिंग ॲसेट्स आणि लायबिलिटी. फर्स्ट ऑफ ऑल ॲसेट्स आणि लायबिलिटी काय आहे ते आपण समजून घेऊया. ॲसेट्स म्हणजे काय, तर एखादी वस्तू जी आपल्याला रेग्युलर पैसे आणून देते. आणि लायबिलिटी म्हणजे काय, तर एखादी गोष्ट जी आपल्या खिशातून रेग्युलर पैसे घेऊन जाते, त्याला आपण ॲसेट्स आणि लायबिलिटी म्हणतो. सो आपण एक्झाम्पल घेऊ शकतो ॲसेट्सचे काय काय एक्झाम्पल घेता येईल, तर आपला रेग्युलर फॉर एक्झाम्पल जमीन आहे किंवा घर आहे, आपण ते रेंटने दिलेलं आहे, त्याच्यावर आपल्याला दर महिन्याला रेंट मिळतं आहे, दॅट इज अवर ॲसेट. देन आपली विदाऊट लोन असलेलं घर ते आपलं ॲसेट होऊ शकतं. देन आपली जमीन ती पण आपली ॲसेट आहे. आपल्याकडे काही मालमत्ता असेल, गोल्ड असेल आपल्याकडे, ती पण आपली एक ॲसेट आहे. ओके. देन लायबिलिटी काय काय आहे आपली, तर लायबिलिटीमध्ये आपलं फॉर एक्झाम्पल आपल्यावर असलेलं लोन, फॉर एक्झाम्पल कार लोन आपली लायबिलिटी आहे. त्याच्यानंतर कोणतंही लोन असो आपल्यावर, होम लोन असो, तीसुद्धा एक लायबिलिटी आहे. असे अनेक एक्झाम्पल आपण ॲसेट्स आणि लायबिलिटीमध्ये देऊ शकतो. सो आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये बघूया. सो या स्लाईडमध्ये आपण बघणार आहोत टाईप ऑफ ॲसेट. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला ॲसेट कॉलम वाढवावं लागेल, तेव्हा आपण फायनान्शियली फ्री होऊ. अन्यथा आपल्यावर जर खूप जास्त लायबिलिटी असल्या आणि आपल्या खिशातले पैसे घेऊन जाणारे लोक जास्त असले, ओके, फॉर एक्झाम्पल बँकांनी आपल्याला लोन दिलं आहे, ओके, सो आपण काम करू आणि बँकांना पैसे रिटर्न करू, ओके, म्हणजे आपण बँकेसाठी काम करायला लागू. ओके. सो आपल्याला करावं काय लागेल, तर आपला ॲसेट कॉलम वाढवावा लागेल, तेव्हा आपण फायनान्शियली ग्रो होऊ. आणि लायबिलिटीचा जो कॉलम आहे तो कमी असायला हवा, तेव्हा आपला ॲसेट कॉलम वाढेल आणि आपण फायनान्शियली ग्रो होऊ. सो या स्लाईडमध्ये मी घेतलं आहे ॲसेट्स, टाईप ऑफ ॲसेट, म्हणजे आपण कुठे कुठे इन्व्हेस्टमेंट करू शकतो आणि आपला ॲसेट कॉलम कसा वाढवू शकतो यावर आपण. सो टाईप ऑफ ॲसेट्स काय काय आहे, इथे दोन प्रकार पडतात ॲसेट्सचे. एक आहे फिजिकल ॲसेट्स आणि सेकंड आहे फायनान्शियल ॲसेट. आता फिजिकल ॲसेट्समध्ये काय काय आहे, तर एक फिजिकल तुमची प्रॉपर्टी जी रिअल इस्टेटमध्ये असू शकते फिजिकल फॉर्ममध्ये, ओके, फिजिकल ॲसेट्स आपण त्याला म्हणतो.
देन फिजिकल फॉर्ममध्ये असलेली प्रॉपर्टी, जी जमीन असू शकते तुमची किंवा घर असू शकतं. देन गोल्ड आणि सिल्वर कमोडिटीजमध्ये आपण ते सुद्धा एक ॲसेट्स त्या ठिकाणी सुद्धा इन्व्हेस्टमेंट करू शकतो. थर्ड थिंग, अँटिक्स अँड कलेक्शन्स. अँटिक्स अँड कलेक्शन मीन्स जुन्या वस्तू बट व्हॅल्युएबल. फॉर एक्झाम्पल महात्मा गांधीजींचा चष्मा ओल्ड आहे बट त्याला काहीतरी व्हॅल्यू आहे. म्हणजे जेवढा टाईम स्पॅन वाढत जाणार त्याची तेवढी व्हॅल्यू वाढत जाणार. किंवा एखादा आर्टिस्ट आहे, ओके, फेमस पेंटर आहे, त्याची पेंटिंग, अशा गोष्टी अँटिक्स अँड कलेक्शन्समध्ये येतात. सेकंड, फायनान्शियल ॲसेट्स. फायनान्शियल ॲसेट्स म्हणजे काय, तर फिक्स डिपॉझिट झालं आपलं, FD आपण बँकेत करू शकतो. रिकरिंग डिपॉझिट, आय डी ज्याला म्हणतो. देन इन्शुरन्स एका सिक्युरिटीसाठी, आपण लाईफच्या सिक्युरिटीसाठी थोडंफार इन्व्हेस्टमेंट आपण त्याच्यात करतो. आणि थर्ड थिंग, बॉन्ड्स आणि स्टॉक्स. बॉन्ड्स आणि स्टॉकमध्ये सुद्धा आपण फायनान्शियल ॲसेट्समध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. सो नेक्स्ट टॉपिक आपण जो येणार आहोत तो म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये आपण काय इन्व्हेस्ट करायला पाहिजे. स्टॉक मार्केटमध्ये अपॉर्च्युनिटीज काय आहे इन्व्हेस्टमेंटसाठी, आणि why you should invest in stock market. सो फर्स्ट अपॉर्च्युनिटी येते अशी आहे की लिक्विडिटी ऑफ इन्व्हेस्टमेंटची जी लिक्विडिटी आहे ती खूप फास्ट आहे. फॉर एक्झाम्पल, आपण एखादी जमीन घेतली तर आपण तिच्यासाठी अगोदर तिला विकायचं आहे आपल्याला, ओके, इन्व्हेस्टमेंट म्हणून. फॉर एक्झाम्पल 10 वर्षापूर्वी मी एखादी जमीन इन्व्हेस्ट केली होती, आता मला ती चांगला भाव येतो आहे तर ती मला सेल आउट करायची. सो मला अगोदर बायर पर्सन कोणीतरी बघावं लागतो, त्याला विकत घेणारा पर्सन बघावा लागतो. त्यानंतर ही जी प्रोसेस आहे ती खूप मोठी आहे. त्यामध्ये माझे मिनिमम 8 दिवस जातात, 15 दिवस जातात, 1 महिना जातो, डिपेंड्स अपॉन सिच्युएशन. त्याला किती वेळ लागणार त्या डीलसाठी. आता स्टॉक मार्केटमध्ये काय आहे, फॉर एक्झाम्पल मी SBI बँकेचा आज शेअर घेतला, ओके, तो घेतला मी 350च्या भावाने, आणि तो आहे थोड्या वेळानंतर म्हणा किंवा 8 दिवसानंतर मला जेव्हाही त्याची गरज पडली इमिजिएटली मी तो सेल करू शकतो, आणि इमिजिएटली सेकंड डेला ती अमाऊंट माझ्या बँक अकाउंटला येऊ शकते. म्हणजे लिक्विडिटी इज व्हेरी फास्ट. म्हणजे एमर्जन्सीमध्ये आपण आपली स्टॉक मार्केटमधले इन्व्हेस्टमेंट सेल करून आपल्याला लिक्विडिटी अवेलेबल करून घेऊ शकतो. सेकंड थिंग, डेली अपॉर्च्युनिटीज. म्हणजे इन्व्हेस्टमेंटसाठी डेली अपॉर्च्युनिटी आहे, आपण कधीही केव्हाही यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. नंबर ऑफ अपॉर्च्युनिटी आहे, अराउंड 5000 लिस्टेड इंडियन कंपनीज स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड आहे, ओके. सो नंबर ऑफ कंपनीज असल्यामुळे नंबर ऑफ अपॉर्च्युनिटीज आहे. नंबर ऑफ बिझनेस मॉड्यूल चांगले असले बऱ्याच कंपन्यांचे तर आपण अशा कंपन्यांमध्ये लॉंग टर्मसाठी म्हणा इन्व्हेस्ट करू शकतो. थर्ड थिंग, ॲक्सेसेबल टू एव्हरीवन. प्रत्येकाला आता ॲक्सेसेबल आहे. अगोदर असं व्हायचं की फिजिकल सर्टिफिकेट असायचे कंपन्यांचे, शेअर सर्टिफिकेट. आता टेक्नॉलॉजी ग्रो झालेली आहे, ओके. सो एका सेकंदात आपण स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो, ओके. मोबाईलवरून ओव्हरऑल बाईंग सेलिंग आपण करू शकतो. फोर्थ थिंग, इझी टू अंडरस्टँड अँड पार्टिसिपेट. इझी आहे अंडरस्टँडिंगला स्टॉक मार्केट, फक्त एक स्वतःची विजडम डेव्हलप करावी लागते आणि बेसिक नॉलेज घ्यावं लागतं. त्यानंतर इनिशियल इन्व्हेस्टमेंट इज व्हेरी लो. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इनिशियल इन्व्हेस्टमेंट इज व्हेरी लो. तुम्ही अगदी आता एक्झाम्पल द्यायचं झालं तर आयडियाचा जो शेअर आहे, आयडिया कंपनीचा 8 रुपयाचा शेअर आहे. सो तुम्ही मिनिमम इन्व्हेस्टमेंट 8 रुपीजपासून पण स्टार्ट करू शकता. माझे स्वतःचं एक्झाम्पल द्यायचं तर 2015ला मी 2014-15ला मी फर्स्ट इन्व्हेस्टमेंट केली होती. ती स्टार्ट केली होती मी एक शेअर घेऊन, तो म्हणजे 105 रुपयाला मी अशोक लेलँडचा शेअर घेतला होता. सो मिनिमम इन्व्हेस्टमेंट तुम्ही अगदी 100 रुपयापासून पण गुंतवणूक करायला स्टार्ट करू शकता. लास्ट थिंग,
मेंटेनन्स कॉस्ट, नो मेंटेनन्स कॉस्ट. तर इथं फॉर एक्झाम्पल आपण घर घेतलं एखादं किंवा अदर प्रॉपर्टी घेतली तर प्रत्येक गोष्टीला मेंटेनन्स कॉस्ट लागते आपल्याला. स्टॉक मार्केटमध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टीला मेंटेनन्स कॉस्ट लागत नाही. उलट जेवढ्या दिवस आपण होल्डिंग करून ठेवलं एखादा शेअर, आपण मॅक्सिमम डेज होल्डिंग करून ठेवला की जी कंपनी डिव्हिडंड वगैरे देते अशा ठिकाणी आपल्याला रिटर्न पण खूप चांगले मिळतात. सो अशा वेळी आपल्याला इथे लक्षात येतं आहे की स्टॉक मार्केटमध्ये मिनिमम अमाऊंटमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करू शकतो. मिनिमम थोडंफार नॉलेज घेऊन आपण इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करू शकतो आणि मल्टिपल अपॉर्च्युनिटीज मार्केटमध्ये आहेत इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी. सो या मार्केटविषयी अजून डीपली नॉलेज घेण्यासाठी मी कंटिन्यू आता यूट्यूबवर कंटिन्यू व्हिडिओ अपलोड करणार आहे. सो या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि रेग्युलर 8 दिवसातून एक व्हिडिओ माझा मार्केटच्या एज्युकेशनवर असणार आहे. सो रेग्युलर तुम्ही फॉलो करून बघत जा. मराठीमध्ये हा व्हिडिओ आहे त्यामुळे तुम्हाला डेफिनेटली बराच फायदा होईल याचा. आणि सिम्पल लँग्वेजमध्ये मी सगळे व्हिडिओ बनवणार आहे जे की सर्वांना चांगल्या लेवलने अंडरस्टँडिंग होईल. काही क्वेश्चन्स असतील तुमचे तर कमेंट्समध्ये टाका. आणि फायनान्शियल एज्युकेशन इंडिया या टेलिग्राम चॅनलला फॉलो करा. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला मार्केट अपडेट्स, इन्व्हेस्टमेंट अपडेट्स आणि इन्व्हेस्टमेंटवर असणाऱ्या अपॉर्च्युनिटीज मिळत जाईल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.